सिंधुदुर्ग जिल्ह्यातील संपूर्ण कोकणात होळी उत्सव धार्मिक रूढी परंपरेनुसार साजरा केला जातो। प्रत्येक गावामध्ये वेगवेगळ्या पद्धतीने आणि मोठ्या आनंदाने व एकजुटीने साजरा केला जातो। असाच एक वेंगुर्ला तालुक्यातील मठ गावातील होळी उत्सव। या उत्सवामधून वार्षिक रूढी व परंपरा जपल्या जातात। उत्सव हा पुरातन काळापासून चालत आलेला आहे मठात। पुरातन काळापासून म्हणजेच पोर्तुगीज या ठिकाणी सैन्य आलं आणि त्याच्यात या ठिकाणी युद्ध झालं आणि त्या युद्धात जे इथले मानकरी होते ते काही मारले गेले, काही झालं आणि त्यामुळे देवस्थान आमचं बंद पडलं। आणि त्यावेळी या देवस्थानाला चालना देण्यासाठी अनुभवणेश्वर म्हणून जे आज मठ गावाचं देवस्थान आहे त्यात अनुभवणेश्वर हा माणूस खादोली मठ या ठिकाणी आला। त्या ठिकाणी येऊन त्यांनी त्या देवस्थानाची रचना केली, स्थिर केलं। त्यावेळी त्याच्यासोबत मेस्त्री घराणं होतं आणि या दोघांनी मिळून तिथे एवढं महान कार्य केल्यामुळे मठचे गावातली काही लोक त्या ठिकाणी त्यांच्याकडे गेले तिथे आणि म्हणाले आमच्या मठाचं देवस्थान बंद पडलेलं आहे, ते तुम्ही या आणि सुधारा। असं त्यांना विनंती केल्याच्यानंतर त्यांनी या गावात आले, परिस्थिती बघितली आणि त्यानंतर या गावाची कशी रचना आहे हे सगळं त्यांनी स्वतः जाणून घेतल्यानंतर त्यांनी देवस्थान स्थिर केलं आणि ते स्थिर करताना काही गोष्टी कराव्या लागल्यात। म्हणजे उदाहरणार्थ मुसलमान वगैरे होते
आणि त्यांनी मुसलमानांनी या ठिकाणी काय केलं होतं की देवस्थानं पूर्ण 10 देवस्थानं बंद पाडली होती. त्या ठिकाणी जे जे काम करत होते त्यांना सगळ्यांना त्यांनी आपल्या काही मंत्र योग असतील त्यांचे आणि काय असेल त्यांची युद्ध त्यांनी ही देवस्थानं भ्रष्ट करण्याचं काम त्यांनी केलं होतं. त्यांचे आजही या गावात पुरावा म्हणून मशिदी आहेत आणि ठिकाणं आहेत त्यांच्या नावची या गावात. आणि अनभुवनेश्वर आणि मेस्त्री हे दोघे जण त्या ठिकाणी मेस्त्रीवर संचार होता आणि अनभुवनेश्वर हा काहीतरी आत्मज्ञानी होते आणि त्यांनी येऊन या ठिकाणी बऱ्यापैकी हे देवस्थान त्यांनी स्थिर केलं आणि स्थिर करताना ज्या ज्या गोष्टी कराव्या लागल्या ते एक आठवण म्हणून म्हणा किंवा त्याची चालणूक करण्यासाठी म्हणजे जे लोक मारले गेले त्यांच्या ते युद्ध कसं झालं, कोण युद्धात फॉर होते काय होते ते मेस्त्री घराण्यांनी त्या ठिकाणी चाल करून त्यांनी ते युद्ध त्यावेळी कसं झालं त्याची एक प्रतिकृती म्हणून ती आज हजारो वर्षापासून ही चालत आलेली आहे आणि त्याप्रमाणे आम्ही हा शिमगा उत्सव साजरा करतो. वडगावात त्यांच्या मुसलमानांनी ह्या देवस्थानाची बऱ्याच ठिकाणी वाट लावली आणि त्यावेळी शिंदे होळकर हे मराठा समाजाचे लोक सगळे शिवाजीचे मावळे त्यांनी ते ह्या मुसलमानावर सगळं हल्ला करून त्यांचा नायनाट केला. त्यावेळी हे शिमगा उत्सवात एक घोड्याचे प्रतीक म्हणून आम्ही हे दोन्ही सत्तेकर मंडळी आणि आम्ही त्यांच्याबरोबर एकमेकांनी साह्याने हे घोडे नाचवतो आणि ही स्वारी करून त्या मुसलमानांचा वध करण्यासाठी आम्ही ते देवळाकडे टाळा मारतो. त्यावेळी तिथे ते मुसलमानांचे प्रतीक म्हणून ते दुसरी एक घोडी येते कंटेकर घेऊन येतात ते त्यांचं युद्ध होतं आमचं. आणि आमच्या ह्या मठगावात 800 वर्षापूर्वीपासून जे शिमगोत्सव साजरा पूर्वी शिमगोत्सव ह्या हळदवणी किंवा ही आमच्या सावंतवाडी संस्थांची उसर शिगमो त्या संस्थानाकडे असल्यामुळे तिथून आमचं शिगमोत्सव चालू होतो. आणि आता कालांतराने संस्थांसून बदली होऊन कलेक्टरकडे ज्यावेळी गेलो ही त्यावेळी आमच्या गावात त्यावेळी ही रोमटा आमची होती 5-7 रोमटा 5 मानकरी आम्ही आणि प्रत्येक भागातून मेन मानकरी गणगेकर आणि परब धुरी ठाकूर सतेकर असे 5ही मानकरी आपापल्या विभागातून आपापल्या होळीकडसून रोमटा आणतात आणि ती होळीकडे लावतात. पहिले होळी दिवशी होळी पौर्णिमा 2 दिवस झाले का 3ऱ्या दिवशी हळदवणी आणि 4थ्या दिवशी गावाची रात्र आणि 5व्या दिवशी ती घोडेमोडणी धूळ मांडली. त्या घोडेमोडणीत कणकेकरांचं एक घोडा असतो आणि सतेकरांचं आणि मेस्त्रींचं मिळून त्या रोमटातून 2 घोड्या 2 असतात आणि ते त्या ठिकाणी पूर्वी म्हणतात त्यावेळी जी ह्या झाली का युद्ध झाला तर ह्या झाली तशीच आजही त्याची परंपरा म्हणा 2 घोड्याने हे अशी ती युद्धच करून तर ह्या घेतो विजय पराजय झालेला असता 2 एका पाठसून दुसऱ्या हात राजसत्ता प्रसत्ता असे असतं आणि तो नंतर ह्या करून नंतर तो समजा घोडेबावर झाल्याच्या नंतर आणि नंतर सगळे कळसून प्रत्येकजण रोमटातून आणतात ते घेतात ते आपापल्या वाडावर आपापल्या वाडीत जातं.